हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी राईट्स एनिथिंग. आणि आज परत आहे हॉस्पिटलची वारी. बघू आता आज कुठं भेटतं नाही भेटतं. फाईल वगैरे घेऊन चाललो. गेले तर तुम्हाला दाखवतेच. ही आमच्या जालन्यातली सर्वात जुनी गल्ली आहे. आणि हे जे प्रवेशद्वार दिसतं ना, ते शिवाजी महाराजाच्या काळातलं 1944 मधलं आहे. गोंगाट इथं स्त्री रक्तदानासाठी एवढी लंबी लाईन आहे. चला आता चेकअप वगैरे झालं. प्रोटीन पावडर, कॅल्शियमच्या गोळ्या, आयर्न गोळ्या ते लिहून दिल्या, घ्यायच्या सांगितल्या. चला ते तर मला वाटलं डॉक्टर चिडते की काय, कारण 12 महिन्यानंतर मी दाखवलंच नाही कुठं. आरू आली पळत. चला आता घरी जातो मग बोलू. हा पहिले लोखंडी पूल होता, पण याची लीज संपल्यानंतर हा नवीन पूल इथं तयार करण्यात आलेला आहे. आले घरी आता. सकाळी मेहंदी लावली होती, घाई तसंच डोकं धुतलं गेले. आता बोलवलं पुढच्या महिन्यात जाईन. आता पुढच्या महिन्यात. चला आता जेवण करते. जेवण नव्हतं केलं मी. करायची थोडीशी कोशिंबीर, त्यामुळे इथं थोडे मिरे पावडर टाकलं. इथं थोडं आपलं ते पिंक सॉल्ट, थोडं बारीक कापून कांदा घेतला, तर साधं मीठ टाकलं. डाळिंब, अजून तुम्हाला जे जे आवडतं कोशिंबीर येतं, आता कोणी पण आपल्या आवडीने टाकतं, तर टाकून घ्यायचं. तर यात मी दही टाकते आणि भाजलेली जिऱ्याची पावडर टाकते. थोडीशी खा वाटायली मला कोशिंबीर बनवते. 2-3 साखरेचे दाणे पण टाकले. यात तुम्ही कोथिंबीर कापून पण टाकली तर छान लागते. कोशिंबीरमध्ये जेवढे फळं, ॲपल वगैरे, टोमॅटो, जेवढं पण तुम्हाला वाटले तेवढं टाकलं तेवढं छान लागते. डाळिंब वगैरे. आता मी रोजच्या जेवणासोबत असे सिंपलवाली बनवत असते रोज. पापड काढले तळायला. जशी पापडात चटणी करावं म्हटलं. हे पहा मी घरी लाटलेले पापड मागच्या वर्षीचे. छान आहे ना. ती चटणीसाठी कापायली हो कैरी. यांच्याकडून थोडीशी कोथिंबीर सांडली. चटणी करायची म्हणून थोडे जास्तच तळले. आणि बारीक बारीक कट करते आता कैरीला. आणि कैरी चटणीसाठी लसूण, मीठ, जिरे आणि वाळलेल्या मिरच्या घेतल्या. हे सगळं आता कुटून घेते. कैरी बारीक कापते. कुठलं तर कुटते, नाही तर मिक्सरला काढते. आता जे सोपं जाईल. मोहरीची फोडणी बनवली चटणी टाकायसाठी. थोडं लाल तिखट पण टाकते, पण खूप जास्त तेल तर आपल्याला दिसेल, थोडं थांबून टाकते. जाईन आपलं लाल तिखट जळून. चला आता फोडणी तर रेडी आहे. हेच एकदा काढून घेणे. कताईनं खलबत्त्याचंच कुटून घेतलं. म्हणलं जाऊ दे, कुटल्याची टेस्ट जरा छान असते, वेगळीच. हा बघा फोडणीमुळे छान कलर आला ना कैरीला. मस्त आलं. लाल तिखट आणि फक्त लाल तिखटाला पुरलं असं मीठ, कारण पापडात तर व्यवस्थित मीठ आहे. झाली पापडाची चटणी. फक्त आता हे मिक्स करायचं. भाजी एखाद्या वेळेस अशी म्हणजे साधी असली ना, त्यावेळेस एखाद्या वेळेस फिक्कं वरण असलं फोडणीचं, तर मी अशा चटण्या करत असते. मग छान लागतं जेवणासोबत.